नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ब्रह्मानंद शिंदे. या लेक्चरमध्ये आपण नुकत्याच झालेल्या MPSCच्या ग्रुप बी या एक्झाममधील जे काही सायन्सचे क्वेश्चन होते त्यांची संभाव्य उत्तरे आणि थोडक्यात ॲनालिसिस आपण पाहणार आहोत. तर हा कोड आहे, ब कोडचा पेपर होता, त्यानुसार पाहूयात. पहिला प्रश्न होता की ब्रॉन्झ हा खालील धातूचा मिश्र धातू आहे, तर कुठले कुठले धातू एकत्र येऊन तो मिश्र धातू बनलाय हे विचारलं होतं. मोस्ट ऑफ द वेळा काय होतं, ब्रॉन्झचा झेड हा लक्षात घेऊन बऱ्यापैकी मुलं काय करतात, कॉपर प्लस झेडियम यांचं मिश्रण असं लिहून उत्तर चुकवतात. तर नॉर्मली हे कशाचं असतं, हे ब्रासचं असतं आणि आपलं जे काही ब्रॉन्झ आहे ते कॉपर आणि टीन पासून बनलेलं असतं आणि कॉपर्स. तर टीनला काय म्हणतात, तर SN. आपलं उत्तर आहे 66चं 1. पुढील प्रश्न पाहूयात. 67 क्रमांकाचा क्वेश्चन आहे, रासायनिक उद्योगांमध्ये झिओलाइटचा उपयोग डॅश डॅश म्हणून करतात. तर झिओलाइट याचे वेगवेगळे उपयोग आहेत, पण त्यातले रासायनिक जे उद्योग आहेत किंवा त्याच्यामध्ये किंवा पेट्रोकेमिकल इंडस्ट्री जी असेल त्यामध्ये त्याचा वापर उत्प्रेरक किंवा कॅटलिस्ट म्हणून केला जातो. हे आपलं आन्सर आहे 1. कॅटलिस्ट काय करतात, तर जी काही रासायनिक प्रक्रिया आहे तिचं स्पीड जे काय आहे ते वेग आहे ते वाढवायचं काम ते आपल्याला करतायत. तर पेट्रोकेमिकल इंडस्ट्री असेल किंवा ऑइल रिफायनरीज वगैरे असतील त्यामध्ये हे वापरलं जाते कॅटलिस्ट म्हणून झिओलाइट. पुढील क्वेश्चन आहे, 100% अभिक्रिया आणि पुनर्प्राप्ती लक्षात घेऊन फॉर्मल्डिहाइडच्या 2 मोल पासून कीवर्ड्स आहेत, कधी विसरायचं नाही, किती ग्राम हायड्रोजन मिळू शकेल आणि इथं अनुभार प्रत्येकाचा दिलेला आहे. यानुसार जर आपण पाहिलं, सपोज हा फॉर्मल्डिहाइड ग्रुप आहे आणि अनुभारानुसार तिथं पाहिलं तर 1, 12 हायड्रोजनचा पुन्हा 1 आणि 16 असं 30 ग्रॅम, 16, 28 आणि 2 30 हे एका मोलमध्ये येतात. तर आपल्याला किती एका मोलमध्ये मग हायड्रोजनचे किती झाले, 2 ग्रॅम. तर प्रश्न काय विचारलाय, तर 2 मोल पासून 2 मोल मध्ये किती ग्रॅम होतील, 4 ग्रॅम. तर आपलं उत्तर काय, उत्तर सी 4 ग्रॅम. पुढचा प्रश्न पाहूयात. शैवाल गट दिलेत आणि त्याची उदाहरणं आहेत, त्यांनी आपल्याला जोड्या लावायला सांगितलंय. तर ह्या प्रश्नामध्ये तुम्हाला सगळेच माहीत असतील असं नाही, पण जे काही मेन आहेत यातलं एक जरी माहीत असेल तर त्यानुसार आपण उत्तराकडे जायचंय. तर ग्रीन अल्गी जे आहे, हिरवे शैवाल, शक्यतो आपल्याला माहीत असतं तर ते स्पायरोगायर आहे. असा ऑप्शन पाहायचा अचं 3 असलेला, तर एकच ऑप्शन आहे आणि आपलं उत्तरी 69चं 3. पुढील प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणाला फळ पिकवणारे संप्रेरक म्हणतात. हा खूपच आवडीचा प्रश्न आहे सर्वांचा. आपल्याला माहित आहे की फळ पिकवणारे संप्रेरक कुठला आहे, तर ते आहे इथिलीन, फ्रूट रायपनिंग हार्मोन. हे बाकीचे सुद्धा हार्मोनच आहेत, ग्रोथ हार्मोन आहेत. ऑक्सिजन असेल, तुमची झाडाची जे काही वाढ असेल किंवा खोडाची जी काही लांबी वाढायची प्रोसेस असेल ते ऑक्सिजनमुळे होते. जिब्रेलिन सुद्धा ग्रोथ हार्मोन आहे. याने पुढं फळं असतील, त्यांची पिकणे असेल किंवा फुलं येणे असतील, ह्या ज्या विविध क्रिया ह्या जिब्रेलिनमुळे होतात. सायटोकायनिन सुद्धा ग्रोथ हार्मोन आहे. पण आपलं उत्तर आहे इथिलीन. पुढचा प्रश्न पाहूयात. वनस्पती रोग व त्यांचे रोगकारक यांच्या जोड्या लावायला दिले. तर गव्हाच्या खोडावरील जो काही तांबेरा रोग आहे हे आपल्याला बऱ्याचदा विचारलं गेलं आतापर्यंत बऱ्याच एक्झाममध्ये. ते सगळं लक्षात ठेवणं जरी मगाशी जो प्रश्न पाहिला त्याप्रमाणेच सगळं लक्षात ठेवणं जरी पॉसिबल नसेल आपल्याला, तर एखादा दुसरा तरी आपल्याला लक्षात ठेवायलाच पाहिजे. इंग्लिशमध्ये त्याला आहे ब्लॅक स्टेम रस्ट ऑफ फीट किंवा तांबेरा. तांबेरा कशामुळे होतं, तर पक्सिनिया ग्रामिनस. बचं 4. उत्तर आहे 3. पहा, जे काही अवघड क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये ऑप्शन सोपे असतात. तुम्हाला 4 पैकी 1 जरी माहित असेल तरी तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता आणि तुमचा वेळ वाचवू शकता. पुढील प्रश्न पाहूयात. विधाने चुकी बरोबर ते पाहायचं आपल्याला. तर सोलार PV तंत्रज्ञानामध्ये सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते असं स्टेटमेंट आहे. तर पहिलं पाहूयात, सोलार PV म्हणजे काय. PV म्हणजे काय, तर फोटोव्होल्टाईक.
यामध्ये काय म्हणतात ते सूर्यापासून उत्सर्जित ऊर्जेचे म्हणजेच फोटॉनचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर होते. तर हे बरोबर आहे. पुढचं आहे सोलार औष्णिक तंत्रामध्ये नावाप्रमाणेच जे काही सोलार म्हणजे सूर्य जे काही ऊर्जा आहे त्या उत्सर्जित ऊर्जेचे उष्णतेमध्ये म्हणजे औष्णिक ऊर्जेत रूपांतर होते. हेही बरोबर आहे. तिसरं की जैविक पदार्थ म्हणजे काही बायोमास आहे आपलं, हे फक्त नायट्रोजन पासून बनलेले असते असं यांचं म्हणणं आहे. पण आपल्याला माहिती आहे बायोमासमध्ये नायट्रोजन बरोबरच कार्बन असेल, हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, हे सर्व घटकही त्यामध्ये असतात. म्हणजे फक्त नायट्रोजन असतं हे म्हणणं काय आहे तर चुकीचं आहे. उत्तर पाहूयात. आपल्याला काय पाहिजे बरोबर बरोबर चूक. 72चं उत्तर 2. पुढील प्रश्न पाहूयात. दट्ट्या. दट्ट्या म्हणजे सिलेंडर जो काही पिस्टन असतो त्याला दट्ट्या म्हटलंय. तर हा दट्ट्या मागे पुढे म्हणजे टू अँड फ्रो जे काही मुवमेंट असते हे हलवून, सपोज हा सिलेंडर आहे, हा दट्ट्या आहे, तर तो मागे पुढे फिरून द्रव असलेल्या सिलेंडरमध्ये कोणत्या प्रकारचे तरंग निर्माण होतात. तर याच्यामध्ये हे जे काही लॉन्जिट्युडिनल वेव्हज आहेत या तयार होतात. पुढे विद्युत चुंबकीय वर्णपटल म्हणजे इंग्लिशमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम. तर आपल्याला माहिती आहे की विविध रेज आहेत, गॅमा रेज असतील, एक्स रेज असतील पासून युव्ही लाईट, व्हायोलेट लाईट, रेड लाईट, IR म्हणजे इन्फ्रारेड लाईट असे आपला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम असतो. तो प्रिझमच्या प्रयोगामधून सुद्धा आपल्याला दिसतो. तर त्यामध्ये दृश्य प्रकाशाच्या तरंगलांबीची व्याप्ती किती म्हणजे त्याची वेव्हलेंथ काय व्हिजिबल लाईटची असं विचारलंय. व्हिजिबल लाईट कुठून कुठपर्यंत असते व्हायोलेट टू रेड. तर ही जी काही वेव्हलेंथ असते ती असते 400 ते 700 नॅनोमीटर. मायक्रोमीटर मध्ये करू शकता तुम्ही. पुढे कुठल्याही प्रकारे क्वेश्चन विचारला तरी तुम्हाला आलं पाहिजे. 4 आणि 7 हा नंबर त्यात असला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं. तर हा पूर्ण इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि त्याचे विविध लाईटचे काही यूज आहेत हे आपल्याला पाठ पाहिजे. पुढील प्रश्न आहे सस्तन प्राण्यांची लक्षणे खालील प्रमाणे असतात. पहिलं अंगावर केस असतात, बरोबर आहे. हृदयाला 3 कप्पे असतात. काय चुकीचं आहे. हृदयाला किती कप्पे असतात 4. 3 कप्पे कोणाला असतात तर जे अँफिबियन्स आहेत त्यांना हृदयाला 3 कप्पे असतात. पुढे मादीमध्ये स्तनग्रंथी असतात आणि काही सस्तन प्राणी अंडी घालतात हे बरोबर आहे. प्लॅटिपस किंवा एकिडना यांच्या ज्या काही प्रजाती आहेत त्या हे सस्तन प्राणी आहेत आणि ते अंडे सुद्धा घालतात. एक साळींदर सारख्या अंगाला काटे असणारे हे प्राणी असतात तर ते सस्तन असून अंडी घालतात. म्हणून आपल्याला प्रश्न काय विचारलाय कोणती विधाने बरोबर आहे. तर उत्तर आहे अ, क आणि ड. तर ह्याच प्रश्नामध्ये ठीक आहे इलिमिनेशन मेथडने सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. पुढचं पाहूयात. पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात का. मोडतात कारण ते विविध कारण दिली आहे ते पाहायचे आपल्याला. ते पूर्णतः जलीय जीवनामध्ये रूपांतरित झालेले असतात. माशांचं आपल्याला माहित आहे बरोबर आहे. त्यांना हृदयाचे 3 कप्पे असतात. हे चुकले. आपण पाहिलं की अँफिबियन्सला 3 कप्पे असतात, पायसेसला 2च कप्पे असतात. ते शीतल रक्ताचे प्राणी आहेत, कोल्ड ब्लडेड असतात, बरोबर आहे. आणि शरीरावर खवले असतात. तर आपल्याला विचारलंय की कारण कुठले कुठले आहेत तर कारण आहे अ, क आणि ड. पुढचा प्रश्न पाहूया 77. हायड्राच्या नेमॅटोब्लास्टमध्ये सापडणाऱ्या विषाचं नाव काय. हे गुगली क्वेश्चन टाईप आहेत, माहित असेल तर असते नाही तर नाही अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे हिप्नोटॉक्सिन. पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती लसी त्वचेच्या थरामध्ये दिली जाते.
लहानपणी जन्म झाल्यानंतर जी काही पहिली लस असते ती आपल्या दंडामध्ये आपण देताना पाहतो, ती BCGची लस असते, तर ती त्वचेमध्ये दिली जाते. BCGचा काय फुल फॉर्म आहे? बॅसिलस कॅलामेटे गॉरी, हे त्याचं फुल फॉर्म आहे. लक्षात ठेवायचं, कधी विचारला प्रश्नामध्ये तर तोही आला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बायोमेडिकल वेस्ट संदर्भात आहे. तर बायोमेडिकल वेस्ट जे सेग्रिगेट करतात त्यासाठी वेगवेगळ्या रंगाच्या पिशव्या वापरल्या जातात. तर त्यावर हा प्रश्न त्यांनी तयार केलेला आहे की कोणती रंगीत पिशव्या आहे ज्यामध्ये मानवी शारीरिक कचरा किंवा आपले जे काही बॉडीचे विविध पार्ट आहेत तर टाकले जातात. तर याचं उत्तर आहे की येलो कलर किंवा पिवळी पिशवी. तर बाकीच्या पिशव्या कशासाठी वापरल्या जातात ते पाहूयात. लाल रंगाची जी पिशवी असते जी आपले सिरिंजेस वगैरे जे असतील किंवा कॅथेटर असेल, आयव्हीची जे काही इक्विपमेंट असतील प्लास्टिकची, ती लाल रंगामध्ये येतात. निळ्यामध्ये काचेचे जे काही त्यातली वस्तू असतील ते निळ्यात येतात. ब्लॅक सुद्धा असतं. ब्लॅकमध्ये जे काही धारदार गोष्टी असतील मेडिकल रिलेटेड, सुया वगैरे किंवा ब्लेड्स असतील ते ब्लॅकमध्ये येतात. अशा विविध कलर कोडनुसार हे बायोमेडिकल वेस्ट टाकलं जाते किंवा सेग्रिगेट केलं जाते. हे बाकीच्या कलरमध्ये सुद्धा काय काय आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. इथे काय प्लास्टिक, निळ्यामधील ग्लास रिलेटेड मटेरियल, ब्लॅकमध्ये काही सिरिंजेस वगैरे असं धारदार गोष्टी. तर आपलं उत्तर होतं पिवळी पिशवी, 2 नंबर. पुढील प्रश्न पाहूया. प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुठला आजार होतोय? हा पण क्वेश्चन येऊन गेलेला आहे. तर क्वाशिओरकार आणि मरॅस्मस हे 2 आजार आहेत जे प्रथिनांच्या कमतरतेमुळे किंवा प्रोटीन डिफिशियन्सीमुळे होतात. आपलं उत्तर आहे 3. क्वाशिओरकार म्हणजे त्यांचे हात किंवा पायाचे जे स्नायू आहे त्याचा लॉस होतं कारण प्रथिनांची कमतरता आहे आणि पोट वगैरे वाढतं. हातपायकडे ढेर वाढ जे आपण म्हणतो ते प्रथिनांच्या कमतरतेमुळे होते. हे ओ लक्षात ठेवायचे. ढेरीला ओ ए असे शब्द तुम्ही लक्षात ठेवून हे जे काही अवघड नाव आहे तुम्ही लक्षात ठेवू शकता. क्वाशिओरकार आणि मरॅस्मस हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं नंतर कधी की प्रथिनांच्या कमतरतेमुळे कुठले आजार होतात. अशा पद्धतीने सायन्सचे आपण सगळे प्रश्न पाहिलेत. तर तुमचे जे काही रेग्युलर मटेरियल असेल ते त्याचे विविध रिव्हिजन किंवा लुसंटचं बुक आहे त्यामध्ये सुद्धा हे जे काही रोग आहेत किंवा तक्ता ब्रॉन्झ ब्रास विचारलं होतं ह्याचे विविध तक्ते दिलेले आहेत. किंवा बॅक्टेरिया असेल, व्हायरसेसमुळे कुठले रोग होतात किंवा व्हिटॅमिन्सचे काय फायदे आहेत, या प्रत्येकाचे तक्ते दिले आहेत. तुम्हाला जर फास्टमध्ये रिव्हिजन कधी करायचं असेल तर लुसंटचं सुद्धा बुक तुम्ही रिफर करू शकता. अशा पद्धतीने आपलं ॲनालिसिस संपलंय. तुम्हाला तुमच्या रिझल्टसाठी आणि पुढच्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.